आज माघ शुक्ल नवमी शके 1934 छत्रपती शिवाजी महाराज जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्याच्या विविध विभागांनी केंद्र तसंच राज्य शासनाच्या विविध योजनांची उद्दिष्टपूर्ती केली नसल्याचं आढावा समितीत उघड। सोनसाखळी फसवणुकीतील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींचा चाकून हल्ला आणि शासकीय शिवजयंती सर्वत्र साजरी मात्र फारसा उत्साह नाही। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts to 70 rupees per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी शासनानं वेळोवेळी दिलेले निर्देश न पाळल्याबद्दल केंद्रीय आढावा समितीनं आश्चर्य व्यक्त केलंय। सर्व शिक्षा अभियान एप्रिल महिन्यापासून सक्तीचं करण्यात येणार आहे, मात्र जिल्ह्याची यासाठी तयारी झाली नसल्याचं या समितीच्या बैठकीत उघड झालंय। या समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाकडून योग्य माहिती न मिळाल्यामुळे समितीचे सदस्य संतप्त झाले होते। ऊर्जा विभागाकडूनही किती गावं अथवा पाड्यांमध्ये वीज पोहोचली याबाबत योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे समितीमधील सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.व्ही. कुरुंदकर यांनी शिक्षण विभाग आणि महावितरणनं केलेले उद्दिष्टपूर्तीचे दावे खोडून काढले आणि या विभागांचा कारभार अपेक्षापूर्ती करणारा नसल्याचं सांगितलं। अतिरिक्त आदिवासी आयुक्त सुधीर पाटील यांनी शासनाकडून निधी उशिरा आल्यामुळे आणि आलेला निधी कोणत्याही परिस्थितीत मार्चपूर्वी उपयोगात आणायचा आदेश असल्याचं सांगितलं। त्यामुळे निधी उशिरा आल्यामुळे कामं उशिरा सुरू झाली असं त्यांनी समितीच्या निदर्शनास आणलं। जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या 475 जागा मंजूर असून 475 शिक्षकांना आपल्या घराजवळ बदली हवी आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 1900 शिक्षकांची कमतरता असून जिल्हा परिषदेला कंत्राटावर शिक्षक नेमण्याचे अधिकार देण्याची गरज कुरुंदकर यांनी यावेळी व्यक्त केली। महावितरणचा जिल्ह्यातील सर्व गावपाडे यांना वीज दिल्याचा दावाही असाच चुकीचा असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 100हून अधिक गावपाड्यांमध्ये वीज नसल्याचं कुरुंदकर यांनी यावेळी समितीच्या निदर्शनास आणलं। पालघरचे खासदार बळीराम जाधव यांनी आपण सुचवलेल्या अनेक योजनांना सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। तालुका समन्वय समिती ही कुठल्याच तालुक्यामध्ये नसल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली। वन विभागाच्या आक्षेपामुळे जवळपास 25 शाळांच्या इमारतीचं काम रखडलं असून हा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याची गरज कुरुंदकर यांनी यावेळी व्यक्त केली। या समितीच्या बैठकीची कल्पना वेळेवर देऊनही अनेक अधिकारी कोणतीही तयारी न करता या बैठकीसाठी आले होते। यापुढे अधिकारी तयारी न करता आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा समितीचे अध्यक्ष खासदार आनंद परांजपे यांनी दिलाय। सोनसाखळी फसवणुकीतील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर चाकून हल्ला करण्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी 2 महिलांनाही अटक केली आहे। वर्तकनगर पोलीस ठाण्याचं एक पथक सोनसाखळी फसवणुकीतील आरोपींना पकडण्यासाठी भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिराणीपाडा इथे गेले होते। त्यांना खबऱ्यानं दिलेली माहिती अचूक होती। या पथकात वर्तकनगर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यातील 20 जणांचा समावेश होता। यात पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांचाही समावेश होता। पोलिसांनी रचलेल्या सापळ्याची माहिती आरोपींना मिळताच 4 ते 5 जणांनी पोलीस पथकावर हल्ला केला। बाबर नावाच्या आरोपीनं थेट भुजबळ यांना लक्ष्य केलं।
भुजबळ यांनी बाबरचा वार चुकवण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांच्या डाव्या हाताच्या 2 बोटांना दुखापत झाली. खवळलेल्या पोलीस पथकानं उलट कारवाई करताच आरोपींनी पळ काढला. शांतीनगर पोलिसांनी तबरेज जाफरी, बाबर, शमा आणि फरीन यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी शमा आणि फरीन या दोघींना अटक केली आहे. मुंबईतील रिक्षा चोरून ठाणे भिवंडीत विक्री करणाऱ्या दुपलीला नौपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीनं जेरबंद केलंय. इम्रान खान आणि शकील शेख या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 9 रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. नौपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक कडलक आणि महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी गुगले यांना मिळालेल्या माहितीवरून भिवंडीत छापा टाकण्यात आला. तिथे इम्रान आणि शकील यांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांच्या अन्य 2 साथीदारांसह मुंबई ठाण्यातील विविध ठिकाणाहून चोरलेल्या 9 रिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं. आतापर्यंत मुंबईतील 5 रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं असून अन्य वाहन चोरीचा तपास सुरू आहे. याच पथकानं कळव्यातील 2 अल्पवयीन युवकांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 2 दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं. कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. Club Azure requires staff for new office in Thane. Earn up to 25,000. Basic plus commission plus daily incentives plus bonus. Freshers are welcomed. Call Sandeep 9324 777 468. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. तोच भाव, तोच दर्जा, तोच विश्वास. ग्राहकांच्या 52 कसोटीला पात्र ठरलेले जय जी बायकेरिकर ज्वेलर्स, गोखले रोड, विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी जय जी बायकेरिकर ज्वेलर्स. पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात. अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच. अय्या, तुम्हाला माहितीये ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं. कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपातून कोकण प्रदेश भूमी अभिलेख संघटनेनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून संपाला नैतिक पाठिंबा म्हणून काळ्या फिती लावून काम करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि 12वीच्या परीक्षा यामुळे संघटनेनं हा निर्णय घेतलाय. संपातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी मराठवाड्यासारख्या विभागासह राज्यात भयंकर दुष्काळ पडलाय. शासकीय स्तरावर दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या 2 दिवसांच्या संपामुळे शासनाचं नुकसान होऊ शकतं. शासनाला कर्मचारी अधिकाऱ्यांची गरज असून या संपातून बाहेर पडून केवळ काळ्या फिती लावण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाच्या 10,000 कर्मचाऱ्यांनी घेतलाय. शहरामध्ये घरफोड्यांचा हैदोस सुरू असून एकाच दिवशी 2 विभिन्न घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 5.25 लाखांचा ऐवज लंपास केलाय. मुंब्र्यातील अमृतनगर येथील रजा टॉवरमध्ये राहणारे मोहम्मद सय्यद हे व्यवसायानं चालक आहेत. ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना चोरट्यांनी घरात कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत घराचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील 60,000चे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. तर ठाण्यातील भंडाराळी येथील पार्थ सोसायटीत राहणाऱ्या साधना वीर या दवाखान्यात गेल्या असताना चोरट्यानं दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा 4.25 लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. एकीकडे राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर कारवाई होत असताना दुसरीकडे शहरामध्ये अनधिकृत बांधकामं सुरूच असून सर्वात जास्त अनधिकृत बांधकामं मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत होत असल्याचं उघड झालंय.
आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका प्रशासनाकडे हिवाळी अधिवेशनात अनधिकृत बांधकामासंबंधी चर्चा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मागवलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. पालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीत सर्वाधिक अनधिकृत बांधकामं मुंब्र्यामध्ये सुरू असल्याचं उघड झालंय. मुंब्र्यामध्ये तर अनेकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा तिथेच बांधकाम करण्याचे प्रकार वारंवार घडल्याचं पालिकेनंच कबूल केलंय. मुंब्र्यामध्ये जानेवारी 2012 पासून RCC पद्धतीची 428 अनधिकृत बांधकामं झाली. त्यावर पालिकेनं 829 वेळा कारवाई केली. पालिकेनं या प्रकरणी 181 नोटिसा बजावल्या असून 61 जणांवर MRTP अन्वये तर 92 जणांवर MMC कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. मुंब्र्याच्या तुलनेत पालिकेच्या इतर प्रभागांमध्ये मात्र फारच कमी अनधिकृत बांधकामं होत असल्याचं पालिकेच्या अहवालात दिसून आले. वर्तकनगरमध्ये 4, रायलादेवी 10, उथळसर 1, कोपरी 2, माजिवडा मानपाडा 6, कळवा 16 तर नौपाड्यामध्ये 3 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर, रायलादेवी, उथळसर, कोपरी, वाघळे, माजिवडा मानपाडा, कळवा आणि नौपाडा या प्रभागांमध्ये 44 नोटिसा बजावण्यात आल्याचं दिसून येतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनावरून वाद असल्यामुळं शिवप्रेमी तिथीनं शिवजयंती साजरी करतात, तर शासनाच्या नोंदीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारीला झाला असल्यामुळं शासकीय पातळीवर 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. मात्र मुख्यतः शासकीय पातळीवर होणाऱ्या शिवजयंती उत्सवात शिवसेनेचा सहभाग नसल्यामुळं शिवजयंतीचा उत्साह आज ठाण्यात फारसा दिसला नाही. आजही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यापलीकडे फारसे विशेष जाहीर कार्यक्रम नसल्याचंच दिसून आलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्याच्या विविध विभागांनी केंद्र तसंच राज्य शासनाच्या विविध योजनांची उद्दिष्टपूर्ती केली नसल्याचं आढावा समितीत उघड. सोनसाखळी फसवणुकीतील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींचा चाकूनं हल्ला आणि शासकीय शिवजयंती सर्वत्र साजरी, मात्र फारसा उत्साह नाही. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.